भारत माता की जय. तर वरच्यांचा आवाज आहे, खालच्यांचा नाही. खालचे पण जरा भारत माता की. तर एकदम टॉप क्लास भारत माता की. वंदे वंदे. मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकरजी, माजी मंत्री विद्या ठाकूरजी, सन्माननीय मंदाताई म्हात्रे, सन्माननीय कालिदास कोळंबकरजी, सन्माननीय अमित साटमजी, संजय उपाध्यायजी, संजय केणेकरजी, राजेश पांडेजी, कॅप्टन तमिल सेल्वनजी, विक्रांत पाटीलजी, माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली अशा आपल्या अध्यक्षा चित्राताई वाघ. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा. मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना माननीय देवेंद्रजींना ऐकायचं आहे. माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत. आणि केवळ मी या ठिकाणी एवढ्याचसाठी उभा आहे की आज मुंबईच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद करून ठेवावी असा कार्यक्रम आज रवींद्र चव्हाणजी आणि चित्राताईंच्या नेतृत्वामध्ये दादरच्या योगबी सभागृहात होता. खूप मेळावे होतात. मुंबईची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, समृद्ध आहे. पण अशा पद्धतीचा मेळावा ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम 33 लाखच्या वर एकत्रित बहिणींची राखी 5,000च्या वर भगिनी एकत्र येऊन एका मुख्यमंत्र्याला देतायत, हा एकमेव असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीने हा कार्यक्रम, जसं चित्राताई म्हणाल्या, हा राजकीय कार्यक्रम नव्हेच, हा मत मागण्याचा कार्यक्रम नव्हेच. हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने भावनिक आहे, संवेदनात्मक आहे आणि नातं जपणार आहे. रक्षाबंधनाचं कार्यक्रम आणि बहीण आणि भावाचं नातं याचं एक मोठं स्थान, अमूल्य असं स्थान हे आपल्या प्रथा परंपरा आणि सणांमध्ये आहे. ज्या बहिणी भावाला राखी बांधतात त्याला केवळ राखी बांधून स्वतःच्या रक्षणापुरताच ते विचार करत नसतात, तर घरातली छोटी बहीण सुद्धा मोठ्या भावाला राखी बांधताना आपल्याकडे काही गोडधोड आईने दिलं असेल तर ती पहिली म्हणते, दादा तू घे. घरातला भाऊ सुद्धा त्याचं वय काही असो, पण आपल्या बहिणीला गल्लीमध्ये, चाळीमध्ये, सोसायटीमध्ये, इमारतीमध्ये, कुठेही तिची जराशी जरी कोणी छेडछाड काढली तर तो भाऊ ते सहन करू शकत नाही. या पद्धतीचं नातं असतं. घर छोटं असलं तरी बहीण आपल्या परीक्षेपेक्षा आई दादाकडे जरा बघ, त्याची परीक्षा महत्वाची आहे याची चिंता करते. आणि भाऊ सुद्धा घरामध्ये जर वडिलांना मिळालेल्या बोनसमधना काही घेऊन यायचं असेल तर पहिला दादा म्हणतो, आई माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची चिंता कर. मला कित्येक बहिणी आपल्यापैकी अशा माहिती आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये आज दुर्दैवाने जवळ भाऊ राहत नाही, कामासाठी लांब गेलाय. आणि काहींच्या दुर्दैवाने तो या जगात नाही. त्या सगळ्या बहिणी या रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा आठवण काढून काढून डोळ्यातल्या अश्रूंनी स्वतःच्या भावाची आठवण काढत असतात. एखादा अप्रसंग कुठल्या माझ्या माता भगिनीवर झाला तर तिला वाटत असतं माझ्या रक्षणासाठी, माझ्या मदतीसाठी कोणतरी भाऊ असला पाहिजे. आणि सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये घरातल्या काम करणाऱ्या भगिनीला सुद्धा आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा काम करणाऱ्या भगिनीला कोणी त्रास दिला
तर आज माझा भाऊ असता तर काय झालं असतं ही भावना येते. आणि मला अभिमानाने सांगायचं आहे, झोपडपट्टीत राहणारी माझी बहीण असेल, ती त्या ठिकाणी चाळीत राहणारी असेल, इमारतीत राहणारी असेल, मल्टीनॅशनल मध्ये काम करणारी असेल, घरात काम करणारी असेल, बचत गटात काम करणारी असेल, या सगळ्या बहिणींच्या अडचणीच्या वेळेला महाराष्ट्रात भाऊ म्हणून कोणी उभा राहत असेल तर आमचे देवा भाऊ उभे राहतात. या पद्धतीचं नातं आहे आणि म्हणून या नात्याला महत्व आहे. झोपडपट्टीतल्या माझ्या भगिनीला वाटलं की तिच्या मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं बिल वाढवलंय, तर महानगरपालिकेच्या आयुक्ताला एक फोन जातो आणि सांगितलं जातं की पाण्याचं बिल तुम्ही वाढवू नका. माझ्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू मला जास्ती महत्त्वाचे आहेत. पाण्याचं बिल रोखलं जातं कारण भाऊ देवा भाऊ माझा आहे. त्या ठिकाणी जी त्या ठिकाणी कामाला ट्रेनने जाणारी माझी भगिनी असेल, तो काळ काँग्रेसच्या काळात होता की ज्या वेळेला रेल्वेचा डब्बा आणि प्लॅटफॉर्मची उंची यामधलं अंतर एवढं होतं, धक्का लागून माझी एखादी बहीण फरफटत तिला इजा व्हायची, दुखापत व्हायची, मृत्यूसुद्धा यायचा. आता प्लॅटफॉर्मचा डबा आणि प्लॅटफॉर्मची हाईट आणि डब्याची उंची यातलं अंतर कमी करून माझ्या एकाही भगिनीचं ॲक्सिडेंट होता कामा नये. हे काम करणारा भाऊ आमचा देवा भाऊ आहे. एसटीचा उल्लेख चित्रताई केला, 50% दर कमी करणारा माझा देवा भाऊ आहे. आणि नातं जपणाऱ्या माझ्या बहिणीला भावाने किंवा बहिणीने भावाला स्वतःची प्रॉपर्टी दिली तर आता स्टॅम्प ड्युटीची गरज नाही, 0 पैशात प्रॉपर्टी शिफ्ट करून देणारा माझा देवा भाऊ आहे. सांगावा तेवढ्या गोष्टी कमी आहेत, मला जास्त वेळ आपला घ्यायचा नाही, पण माझ्या दृष्टीने नातं महत्त्वाचं आहे. आणि मला चित्रात आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्या मुंबई, मराठी, महाराष्ट्र याचं केवळ नाव घेऊन राजकारण करणारे, त्यांच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीने देवाभाऊमध्ये फरक इतका आहे. खरं तर कोणाच्या घरामधलं आम्हाला कधी बोलायचंच नसतं, पण विषय नात्याचा आहे म्हणून सांगतोय. या सगळ्या भगिनी, महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी या मला बहिणीसारख्या आहेत म्हणून काम करणारा भाजप आणि एक मुख्यमंत्री, आणि दुसऱ्या बाजूला ही मंडळी आम्ही पाहतो, मराठी संस्कृती, मराठी नाव, महाराष्ट्र, केवळ नावापुरतं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं. पण त्यांच्या घरात बघितल्यावर लक्षात येतं, दुर्दैवाने स्वतःच्या वहिनीरूपी बहिणीला सुद्धा, वहिनीला आम्ही बहीण मानतो, ही मंडळी बघायला तयार नाहीत. आज नातं जोडतायत, भाऊबंदकीचं नातं जोडतायत, लखलाभ तुम्हाला लाभो. पण आज तुम्हाला भाऊ आठवला कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दिसल्या. आज या मंडळींना स्वतःच्या घरातली वहिनी रूपी बहीण दिसली नाही, कारण बहिणीकडे मतं कुठे असतात. भावाभावांकडे मतांची बेरीज तुम्ही करताय, तुम्हाला जे करायचं ते करा, पण प्रत्येक घरातली बहीण मतदार नाही म्हणून केवळ बघत, कुटुंब म्हणून बघतो, तो भारतीय जनता पार्टी आहे. हे सगळ्या बहिणींना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि हा महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा मला वाटतो. आज जेव्हा चित्रातही तुम्ही बोलत होतात, समोर कांताताई बसले आहेत, या भगिनींच्या या संख्येला आणि उत्साहाला बघून मला भारतीय जनता पार्टीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या माझ्या नेतृत्वरूपी भगिनींनी काम केलं त्या सगळ्यांचे चेहरे आठवत आहेत. आपण विसरू शकत नाही सुमतीताई सुकळीकर यांना. तो काळ प्रतिकूल होता, त्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी खस्ता त्यांनी खायल्या. आपण विसरू शकत नाही त्या ठिकाणी आमच्या चंद्रकांता गोयलांना, त्या आमच्या जयवंतीबेन मेहतांना, त्या आमच्या मुक्ताताई टिळकांना, या सगळ्यांनी प्रचंड मेहनतीने भारतीय जनता पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योगदान आणि काम केलंय. आणि म्हणून आजचा दिवस देवाभाऊ मुख्यमंत्री आणि आपण देवाभाऊंच्या बहिणी म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमलोत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ताई, तुम्ही बोलताना म्हणालात, तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं. खरं तर ज्याची जशी संस्कृती तो तसा वागतो. होय, तुमच्या मनातल्या पिढा आपल्या सगळ्यांच्याच
आणि महाराष्ट्राच्या मनातल्या पिढ्या आहेत. हो, आरोप जरूर करा, टीका जरूर करा, आलोचना जरूर करा, प्रखर करा, पण एखाद्यावर शाब्दिक हल्ला करताना इतक्या खालच्या पातळीपर्यंत जा. ही संस्कृती त्यांची आमची नाही आहे. पण कधीतरी जशास तसे बोलावंच लागतं. कधीतरी राजकारणात योग्य उत्तर द्यावंच लागतं. आणि यापुढे तुम्हालाही मी सांगतोय, आता तर त्यांची हिंमत नाही आहे, पण जर कोणी अशी टीका केली आणि कुठल्याच पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन आमच्यापैकी कोणावरही शारीरिक किंवा अन्य गोष्टींवर टीका टिप्पणी केली तर एक गोष्ट आता चांगली झाली आहे ताई, चांगली झाली म्हणजे योगायोगानेच झाली आहे की BSTच्या पतपेढीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये आमचे शशांकराव आणि प्रसाद लाड हे निवडून आले. समोरचे एकत्र आले, त्यांच्या हातात काही लागलं नाही. पण या वेळेला जर टीका सोशल मीडियावर केली तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही तेवढ्याच पुरतं नक्की म्हणा, भोपळा 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 भोपळा. कारण हातात भोपळा मिळालाय. आपण कोणाला छेडायचं नाही, पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला बस. मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय, आपण ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र आलोत त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या कुंकुवासाठी, देशाच्या सिंदूरसाठी बलिदान दिलं, त्या प्रत्येक सैनिकाला, त्याच्या बलिदानाला आपण सलाम करतो आहोत. रक्षाबंधनाचं हे नातं त्या सैनिकाशी पण आपलं आहे. आणि म्हणून आपल्यावर अतिरेकी हल्ला करून आपल्या निष्पाप नागरिकांना ज्यांनी मारलं त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सेनेने घेतला आणि त्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी दाखवलं. आणि म्हणून त्या सर्व सैनिकांनाही आपण त्या ठिकाणी सलाम करू. आणि शेवटला हेही लक्षात ठेवू की मोदीजींनी आता आपल्याला गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे. माहिती आहे ना, मोठी भेट. आता गणपती आहे, मग नवरात्र आहे, मग दसरा आहे आणि त्यानंतर आणि मोदीजींनी ठरवलंय करामध्ये GST मध्ये इतकी सूट करायची की आपली दिवाळी सुद्धा गोड झाली पाहिजे. हे आपल्याला घराघरात मायबापांपर्यंत पोचवायचं आहे आणि ते काम करण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या रूपानं देवाभाऊंना मिळो, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.